जी वाहतूक बंद होईल. जेव्हा वाहतूक बंद होईल तेव्हा हा जो काम आहे ते अर्धवट स्थितीत राहिला आहे. या कामाला वेग येईल आणि हा काम पूर्ण होईल. त्यातून पुढे हा जो पूर्ण पट्टा आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे पार बदलापूरपर्यंत आपण जाऊन आलो तिथपर्यंत पूर्ण रस्ता बहुतांश रस्ता रेडी आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि सध्या आपण जो उभे आहे ते ग्लोबल कॉम्प्लेक्स जवळ वडपे या ठिकाणी आणि इथे जे हा रस्ता पूर्णपणे तयार झालेला आहे जो अकलोली इंटरचेंज इथून आमने इंटरचेंज पण येतो तो रस्ता पूर्ण तयार झालेला आहे. या ठिकाणी सर्व काम थांबलेले तुम्ही पाहू शकता डोंगर आणि इथे सर्व काम थांबलेले आहे कारण इथून जो पुढे जो आहे तो रस्ता आहे मुंबई नाशिक महामार्ग हे पाहू शकता आणि मुंबई नाशिक महामार्ग असल्यामुळे याची जी कनेक्टिव्हिटी आहे पुढे आमने इंटरचेंजपर्यंत ती मध्ये थांबलेली आहे कारण हा जो ब्रिज आहे मुंबई नाशिक महामार्गावरच्या ब्रिजचा अडथळा आहे आणि हे जर काम सुरू करायचे म्हटले हा जर रस्ता तर ही जी वाहतूक आहे जी मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक आहे ही वाहतूक बंद करावी लागेल आणि ही वाहतूक बंद केली तर पर्याय कसा कराल त्यासाठी जो उपाय आहे तो मी अगोदरच्या व्हिडिओ सांगितला आहे तुम्ही पाहू शकता वरती. आज ब्रिजचं काम वर्ष झालं अर्धावट स्थितीत आहे. मुंबई नाशिक त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. वरती तुम्हाला काही इंजिनियर्स दिसत असतील जे या ब्रिजचे मागच्या आणि पुढची दोन्ही बाजू लेवल करायच्या मागे लागलेत. इकडून जे ती चढून राहील पुढे उतरून राहील म्हणजे हा जो रस्ता आता एरिया ज्या वाहने चालू आहेत हा रस्ता बंद होईल आणि पूर्ण वाहतूक जे वरून जे आता काम इंजिनियर वगैरे दिसतात तिथून वरतून पूर्ण नाशिकच्या दिशेने वळवली जाईल म्हणजे वाहतूक बंद होईल. जेव्हा वाहतूक बंद होईल तेव्हा हा जो काम आहे ते अर्धवट स्थितीत राहिला आहे. या कामाला वेग येईल आणि हा काम पूर्ण होईल. त्यातून पुढे हा जो पूर्ण पट्टा आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे पार बदलापूरपर्यंत आपण जाऊन आलो तिथपर्यंत पूर्ण रस्ता बहुतांश रस्ता रेडी आहे. तर ह्या ब्रिजचं काम आता लवकरात लवकर होणे. हा ब्रिज एकदा सुरू झाला की वाहतूक ब्रिजवरनं जाईल आणि मग राहता राहिले समृद्धी महामार्गावरनं जाणारी वळण त्यासाठी मी व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे. इथनं समृद्धी महामार्गावर जाणार आहे ते इथनं कदाचित खालून येतील कारण इथून एक उतरण राहील जे उतरण समुद्री महामार्गाच्या वळणासाठी राहील. आता तिकडे जरी इथनं वळण घेत असतील हे वळण बंद होईल इथून एक वळण राहील कारण इथे खालती रेषा आखल्या गेलेल्या आहेत म्हणजे ज्यांना डायरेक्ट नाशिकला जायचे ते सरळ ब्रिजवरनं जातील आणि ज्यांना समृद्धी महामार्गाला जायचे ते इथून येऊन या ठिकाणी जे उतरण राहील त्या उतरणने सरळ समृद्धी महामार्गाला जातील. अशा प्रकारे एक छोटीशी माहिती का आपल्याकरता आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्याचं काम थांबलेलं पूर्णपणे कारण त्याचं काम तेव्हा पूर्ण होईल जेव्हा हा पूर्ण रस्ता क्लिअर होईल. एक छोटीशी माहिती आपल्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर जसे की मी योगेश आत्मा आंबवले आपले मराठी यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे सर्च स्वागत. व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवावे. लाईक शेअर अँड कमेंट्स करा विसरू नये. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे मुंबई नाशिक महामार्ग आणि याच्या मागे समृद्धी महामार्ग व दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. एक शॉर्ट व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.